मी आलो आता डाळिंबाच्या शेतात. तर इकडं बांधल्यात आपण गाया. तर मी गायांची जागा बदलायला आलो आहे. तर इकडं बांधली ही जर्शी गाय. जर्शी गाय आपण सगळ्याच इकडं डाळिंबातच बांधल्या. चारी पण इकडं बांधली. परत इकडं समोर ही आहे काळी गाय. पलीकडे ते बुरकुंडी गाय आहे. गवत इथं चांगलं आहे बरं का ह्यांना खायला. मस्त गवत आहे फ्रेश फ्रेश. इकडं गंगा आहे. गंगाला पण गायांसोबतच इकडं बांधलं होतं. तर गंगाने खाल्लं. गंगाची जागा बदलतो. तर गंगाला बांधलंय चांगल्या चाऱ्यात. अगोदर ती शेंडे खाते आणि नंतर मग शेवटला काड्या खाते. इथंच फिरून खाते. पण अगोदर शेंडे खाणार आणि मग नंतर काड्या खाणार. त्यालाच पुढे शेंडे खायला मागं काड्या तोडविणार पायाने. परत ते तोडवलेलंच खायला येणार. मस्त खाते गंगा. सगळ्या गाय चांगलं खात आहेत मस्त. सगळ्यांच्या जागा बदलल्या. सगळ्यांना चांगलं खायला आहे. आणि इकडं चारा पण बऱ्यापैकी आला आहे बघा. सगळं झाडं हिरवे झालेत. म्हणजे झाडं सगळं गवत आले चांगलं बऱ्यापैकी. कुठं चांगला वाढला आहे. माझ्या गुडघ्यापर्यंत इथपर्यंत गवत वाढलं आहे. इथवर गवत येत आहे बघा. इथलं गवत चांगलं वाढलं आहे. बाकी आपलं जे लावलेलं गवत आहे रानात तर ते पण चांगलं वाढलं आहे. आणखीन जास्त वाढलं असतं पण त्या हरणाने खाल्लं ना त्याच्यामुळे जरा कमीच आहे. पण आता जर सगळीकडे हरणांना खायला झाले ना त्याच्यामुळे हरणं आता त्रास कमी देत आहेत. मध्यंतरी 15 दिवसाआधी लय त्रास देत होते. म्हणजे सारखे हेच गवत खायचे. कवळं फुटलं होतं ना तर सारखं खायचे. पण आता कसं दुसरीकडे पण खायला झाले ना त्याच्यामुळे आता आपलं जरा कमी खात आहेत. गोट्यात फक्त बैलच आहेत. जनावरं पण चारायला गेलेत. आता जर्शी गायांचं खाऊन झालं असेल. थोड्या वेळाने जर्शी गायांना आणतो मी इकडं. दोघंच आहेत. ह्याला टाकली होती कुट्टी खायला आणि ह्याला पण टाकली होती कुट्टी खायला. ह्यांनी जरा चांगली खाल्ली कुट्टी. यांना पण दुपारून चारायला सोडायचं थोडा वेळ. मी आलो आहे आता आपल्या घरापुढच्या शेतात. तर मला कमेंट आली होती ना आपल्याला की ताक कसा असतो दाखवा म्हणून. म्हणजे ताक कसा असतोय तर ताक असा असतोय. असे पानं येतात त्याला. ह्याचं फायबर पण निघतं आणि जनावरांना चारा पण होतो असा आहे. आणि वाढला आहे आता अर्धा फूट वाढला आहे. आणखीन एक 15 दिवसांनी टाकायला येईल. 15 किंवा 10 दिवसांनी पाऊस चांगला पडला ना तर लवकर ग्रोथ होते याची. हिरवळीचं खत म्हणून पण वापर करतात. म्हणजे ह्याला जमिनीत गाडायचं वाढल्यानंतर मग ह्याचं खत चांगलं तयार होतं. हिला पाणी पाजून आणलं आहे. आता हिला जागा बदलून बांधतो. तर ही जी तिसरी जागा बदलली. सुरुवातीला आली तेव्हा एका जागा बांधली. नंतर तिथलं खायचं संपलं दुसऱ्या जागा बांधली. आता तिसऱ्या जागा बांधणार आहे मी तिला पाणी पाजून. आणि आपण गंगाला चारायला नेत नाही. कमेंट्स येत आहेत. तर गंगाला चारायला नेत नाही. आपण जिकडं चरायला गाय घेऊन जातो ना पप्पा तिकडं इतर जनावर पण येतात. आणि चारा थोडासा कमी आहे. म्हणजे तिथं एवढा चारा वाढलेला नाही ना जास्त त्याच्यामुळे. आणि गंगा आत्ता 2-3 महिने झाले वेली. तर वेल्या दूध जास्त देत होती. नंतर खायला कमी भेटलं दूध कमी देत होती. परत आता आपण तिला चांगल्या चाऱ्यात बांधतोय म्हणजे दुधाला ती वाढेल. त्याच्यामुळे आपण तिला इथं बांधतोय. इथं कसं पोटभर खायला लक्ष देणं. जनावरात एवढं सध्या आणखीन चारा झालेला नाही. आणखीन 20 दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात चारा जास्त होईल ना तेव्हा गंगाला पण त्या जनावरासोबतच चरायला न्यायचं आहे तिकडं. पण तोपर्यंत आपण तिला इथं चांगल्या चाऱ्यात बांधतोय. आणि इथं पण मी कुठं कमी चारा आहे कुठं जास्त चारा आहे ना तर तिला मी जास्त चारा बघूनच बांधतोय. कारण तिने पोटभर खावा आणि दूध जास्त द्यावं म्हणून. आणि ज्यावेळेस चारा येईल जास्त तिकडं सुद्धा जिकडं आपण पप्पा जनावरं चरायला नेतात ना तिकडं मग त्यावेळेस हिला पण त्या गावरान जनावरातच चरायला न्यायचं आहे. कारण तिला पण इथं बांधल्यापेक्षा तिकडं चरायला आवडतं गंगाला पण. कारण तिथं मोकळं फिरून खायला भेटतं ना. इथं कसं बांधल्यावर चरायचं संपलं की परत जागा बदलायला वेळ लागतो. तर तसं होतं. तर चला आता हिला बांधतो मी. आणि आपण जे शेणखत टाकलं होतं ना इकडं तर हे पांगवायचं राहिले. कामं बरेच दुसरे पण चालू आहेत ना त्याच्यामुळे हे काम राहिले. तर हे शेणखत पण झाडांना टाकून घ्यायचं आहे. पण ते नंतर
आपण जे शेवग्या शेंगा खायला आणत होतो ना सीझनमध्ये, तर त्या शेवग्याचं रोप आणलं आहे मी इथं. हे रोप आहे काय, ह्या भाभीच्या इथून रोप आणलं आहे. तर इथं आपलं विजयपूरला आहे ना, इथं दगड आहेत ना. आपल्याकडे एक बैल होता म्हातारा विजय, तर तो आपल्या घरीच मेला ना, तर त्याला इथं पुरलं आहे. मी जिथं उभं आहे ना तर तिथं, तर इथं साईडला बांधावरती ना शेवग्या झाडलं, त्याच्या बाजूला इथं आंब्याचं रोप लावायचं आपल्याला. म्हणजे थोडंसं इकडच्या शेताला चिटकून इथं, मग त्याच्यामुळे इथलं अन्नद्रव्य घेतात इथलं जो आसपासचं, त्याच्यामुळे इथं लावायचं रोप. ह्या सीझनमध्ये आपल्याला वडाचं पण रोप लावायचं, वडाचं, आणि तिकडं काटोनात एक नांदरूक लावायची नदीच्या कडेला, आणि वडाचं एक झाड लावायचं इथं रस्त्याच्या साईडला. आणि हे बघा इथं एक रोप लावलंय, शेतात एक ठेवलं, इथं एक शेवग्याचं रोप लावलंय. कवळं रोप आहे ना, त्याला थोडं पाणी पण टाकलंय लगेच. इथं लावलंय, आणि इथं पण 3-4 रोपं लावलेत. हे बघा इथं हे 3-4 रोपाचं बंडल आहे. तर हा पण शेवगा आहे. आणि शेवग्याचं कसं आहे ना, तर गावरान शेवगा चवीला एकदम उत्तम, थोडं उत्पन्न कमी पण निघतं, आणि झाड मोठं होतं, काठीने काढावं, पण चवीला लय भारी, एकदम चविष्ट. त्याच्यामुळे आणि खाली एक लावलं आहे, आपले दोन्ही लिंबूचे शेत होते ना, पण गंगा बांधत होतो, तर गंगा बांधतो त्याच बांधाला थोडंसं तिथं एक लावलं आहे. म्हणजे 3-4 जागेवर रोपं लावले ना, एक कुठलं तरी येईल, कारण जनावर पण ह्याला खातात वगैरे ना, खातात थोडं होतं, तर कुठलं तरी एक रोप येईल. ह्या हिशोबाने आपल्याला एक जरी झाड जगलं ना तरी बस. पण आंब्याचे तर मी इथं 3-4 कोया लावणार आहे. मग त्या 4 मधली एक 2 उगून येतील, 2 मधल्या 2हीला कलम करायचं, मग त्याच्यातून एकाचं सक्सेस होईल. अशाने एक आंब्याचं रोप झालं तरी बस झालं. इथं एक लावायचं, कारण मी विजय आपण इथं पुरला ना त्याच वेळेस म्हणलं होतं की मी इथं आंब्याचं झाड लावणार आहे बांधावर, तर इथं बांधावर आंब्याचं झाड लावायचंच मला. आणि दगड दिसतात ना, तर इथं विजयला आपण पुरलेलं आहे. तर म्हणजे कसं त्याच्या हाडाचं जे कॅल्शियम वगैरे असतं ना, ते म्हणजे जे अन्नद्रव्य त्याच्या हाडामध्ये, तर ते मांस कुजलेलं वगैरे खाली ना, तर ते सगळं झाडाला भेटतं, आणि झाडाची ग्रोथ लवकर होते, आणि फळं पण जास्त भेटतात. त्याच्यामुळं कोया पण लावायची तिथं, गावरान आंब्याच्या कोया लावायच्यात, आणि नंतर आपल्या जे आंब्याचे झाड आहेत ना, तर त्यांचं कलम करायचं आहे त्या झाडांना. पण बघू जेव्हा लावेल तेव्हाच खरं. आता शेवग्याचे तर लावले सध्याला. तिथं सोबत हे बघा इथं पण एक झाड लावले, हे पण शेवग्याचंच आहे. पण ह्याला कसं मुळापाशी माती वगैरे नव्हती ना, तर त्याच्यामुळे ह्याची गॅरंटी सांगता येत नाही जगेल की नाही म्हणून. हे पण एक लावले, म्हणजे एवढे झाडं लावले ना, त्याच्यातून अर्धे राहतात, एका दुसरं मोठं होतं. त्याच्यामुळे लावताना लय मोठी लावावं लागतात, म्हणून जास्त झाडं लावलेत. आपल्या इकडं तागाचं शेत आहे ना, तागाच्या इकडं आई लावते रोप. मी आणले पाणी त्या रोपाला, ताजं रोप आहे ना, छोटं रोप आहे लहान कवळं, तर त्याला लगेच पाणी घालायचं आहे. आपला ताग असा आला आहे लास्टपर्यंत. धनच्या पेरला होता, धनच्या उगवलाच नाही. पलीकडं धनच्या टाकला होता ना, धनच्या उगवलाच नाही पलीकडं, अलीकडंच ताग उगवला आहे. काय म्हणली कोणच्या? हे बघा इथं लावलं आहे आणि रोप, तर ह्या रोपाला घालतो पाणी. आहे अर्ध घालून अर्ध तिकडं आणून पाणी, एवढंच लावलं ना, चालेल. हे बघा इथं एवढं पाणी लावलं ह्याला, म्हणजे ओल भरपूर आहे मातीत, पण थोडंसं पाणी द्यावं लागतं ताजं, म्हणजे थोडी मातीची पोकळी वगैरे ना, ती पोकळी वगैरे भरून निघते आणि फ्रेश होतात रोपं. तसं काय नाही, आपल्या शेजाऱ्यांकडं पण शेवग्याचं झाड आहे तिकडं बी एक. तरी इथून पलीकडून रस्ता जातो, ही आपली बाँड्री, तर ह्या बाँड्रीवर असे झाड आहेत. तर हे झाड आहे ना आत्ता ताजं लावले, आणि शेवग्याच्या बिया पण लावल्या आहेत. तर ह्या बिया उगवल्यात. आता शेवग्याचं झाडं भरपूर, ह्या बिया उगवल्यात ना, ह्या तर कन्फर्मच येणार आहेत. 1, 2, 3 झाडं, आणखीन 1, 2 जागेवर आणि बिया लावल्यात, तर त्या कन्फर्म येणार आहेत हे झाड तर नक्कीच. चला आता जातो घरी, कारण दुपारचं जेवण करायचं आहे. आता 2:30 वाजलेत. आता इकडं आंब्या शेताच्या खाली आलो आहे. इकडं बैलांना सोडले चरायला, मस्त चरत आहेत. पप्पाने मला अवथानायला सांगितलं होतं, जिथं आपलं हौदाचं शेत आहे ना, तर तिथं अवथानायचं होतं. पण मी म्हटलं आता उद्याच्याला अवथानता येईल, कारण की लगेच त्याच्यात तर काही लावायचं पेरायचं नाही. तर मग आता दुपारून आणण्यापेक्षा उद्याच्याला हाणतो, कारण बैलांना सकाळपासून चरायला सोडलं नव्हतं ना, तर मग आता बैलांना चरून देतो, आणि उद्या सकाळी अवथानून घेतो त्या शेतात. मस्त चरत आहेत दोघं पण. दोघांना दाव एकच ठेवलं आहे, आणखीन वेगवेगळं नाही केलं. इकडं आपला उडीद आहे समोरचा, आणि उडदाच्या साईडला सोयाबीन. उडदाचं बी संपलं होतं ना, मग कडीला सोयाबीन पेरलं होतं अर्ध्यात. इकडं ना डुबायचं चालू आहे भैडूचं.
गावरान बैल आहेत बरं का, दमाने चालतात पण दिवसभर दम धरून चालतात मस्त. शांत, काकरी सोडत नाहीत काय नाहीत, काकरीत मस्त चालत आहेत. दोन्ही वशिंड बघा किती फुल वशिंड आहे मस्त. इकडं 8 तास राहिले. बोल ना. हा काय म्हणला? नाव काय बैल बघितले ना ते खायचं सोडून सकाळपासून चारला नाही तरी ते बैल बघितल्या त्याच्या अंगात मस्ती येते. त्याला साईडला घेतो, शेजाऱ्यांचं शेत खराब करायचं. थोडंसं वारं सुटले. बैल आता मी खालच्या साईडला आणलेत, अगोदर त्या वरच्या साईडला होते, आता खालच्या साईडला चालायला आणलेत. तर आपली सोयाबीन पण डुबायला आली. तर एक उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला डुबून घ्यायची सोयाबीन, डुबायची. जिथं सोयाबीन पातळ होती ना तिथं आईने हे लावलंय. ते काय मला माहीत नाही म्हणजे काय लावलंय, तर म्हणजे कुठं कुठं उगवली नव्हती सोयाबीन. तर किंवा अंतर लांब झालं बघा, इथं उगवली तर नंतर डायरेक्ट इथं सोयाबीन उगवली. तर आईने हे मध्ये काहीतरी लावलंय काय मला माहीत नाही म्हणजे काय लावलंय ते. तर मी आईला विचारेल नंतर. हे बघा इथं असं टाकलं आहे आईने. आणि सोयाबीन पण आपल्याला डुबून घ्यायचे 2-3 दिवसांनी. सोयाबीन, उडीद, मूग सगळं डुबायचं आहे, जेवढं डुबायला आलं आहे तेवढं. तर जिथं आपला लाल मूग उगवला नव्हता ना तर तिथं आपण भगर पेरली होती एक दिवस येऊन. तर ती भगर पण उगवली बघा. ही दगडात दिसते ना छोटी छोटी भगर, तर ही उगवली. आणखीन एक 5-6 दिवसांनी चांगले दिसेल बघा. इकडे चांगली दिसते अशी उगवली. पण ह्याच्यात अंतर कमी. 3 नळी पेरली ना तर एक विधवरच अंतर आहे ह्या काकरीत आणि या काकरीत. आणि बाकी इकडं मूग आहे. मूग तर चांगलाच आलाय, मस्त आलाय. बैल मस्त खात आहेत, त्यांना असं चरायला पाहिजे. तर बैल चरायला आता 2 शेत आहेत ना आपले, 2 उडदाचे मधल्या बांधाला चरायला सोडलं. ह्यांना चरायला सोडलं म्हणजे तेच ॲटोमॅटिक आले. फक्त थोडं पश्चिमेच्या बाजूला आभाळ किती आलंय. आज पण पाऊस येईल वाटतंय, पण पाऊस असा मोठा येतच नाही जेवढं पाहिजे तेवढं. उगं थोडं थोडं येतं, म्हणजे पिकांना जेवढी गरज आहे ना तर तेवढाच येतोय सध्या तरी. पण मोठा असं बोरला विहिरीला फुल पाणी असं आणखीन आलेला नाही पाऊस. पण येईल हळूहळू. पहिले 2 महिने पाऊस कमीच असतो, मग नंतर ऑगस्टच्या नंतर चांगला पडतो. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पडतो. इथं आपण मटकी पेरलेली, तर ही मटकी अशी आली, लहान आहे. तर बैल मुगाच्या शेतापासून इथवर चरत आले त्या मोठ्या बांधाने. हे जे 2 शेताच्या मधलं बांध आहे ना ह्याला पाटवान म्हणतो आम्ही. ह्याच्यातून बैलगाडी जाते ना, मोठा बांध आहे, पाटवान आहे. तर बैल तिकडनं इथपर्यंत चरत आलेत. तर बैलांना येतो घरी. आबाळ पण आलेलं आहे, पाऊस वगैरे आला तर सगळं इथं जी बसलेली गाय नाही इथल्या गाया घेऊन जायच्यात, डाळिंबाच्या शेतातल्या घरी गाया घेऊन जायच्यात. तर छोट्या वासरांना पाणी वगैरे पाजायचे. थोडंसं घरी पण काम आहे आणि बैलांना घेऊन जातो. बैल तर कवर पण खाणारच आहेत. आता बैलांना घरी घेऊन जातो. चिमणराव चलो. मोत्याला दिवस इकडे खाली आणलं होतं त्याच्या जागेवर, शेडमध्ये नाही ठेवलं. हरण्याचे बघा कसे केस उभा राहिलेत. पाऊस यायच्या आधीच काढला तो. हा नंद्या पण, ह्याचे पण केस उभा राहिलेत काकडला. तर बैल बांधले. आता आलो होतो गंगाला न्यायला, तर गंगाला घेऊन चाललोय. गंगाला न्यायचं, परत जरशा गायांना घेऊन जायचं घरी. तळ्याकडच्या शेतात आलोय. तर ही आपली बाजरी इकडं. चांगल्या काकऱ्या ओळखूया लागल्यात आता बाजरीच्या. खाली कोथिंबीर आहे, तर कोथिंबीर नेण्यासाठी चालू आहे मी. तर बघू कोथिंबीर घेऊ आता भाजीला.
गवत तर लय झालं रे बाबा, ह्याच्यात खुरपावं लागन. तर इथं आहे ही घेण्यासारखी. हे अशी घेतो. एवढी वाढली, जास्त काय वाढली नाही. आणखीन काढायला नाही आली, पण घरी भाजीला काय होते, हिला एकदा खुरपावं लागन कोथिंबिरीला. आणखीन पुढं मोठी दिसते तिथली घेतो. इकडं आपल्या साईडला मेथीचं शेत आहे. तर मेथी कशी आली, मेथीत बी गवत आले पण चांगली आली, बरी आहे बघा अशी मेथी. 2-4 दिवसांनी होईल मोठी. शेवटपर्यंत शेतात मेथी. ह्याच्यात आपण पाईप लावून ठेवले तिथं, परत काळा रेन पाईप हातरून ठेवला आहे. पण पाऊस येतोय, तशी पाण्याची नाही गरज पडली. पण हे पाईप हातरून ठेवला तर आता बोरला पण काय पाणीच नाही, त्याच्यामुळे ह्या पाईपचा आणून पण काय उपयोग नाही झाला. होईल नंतर कधी मेथी कोथिंबीर टाकल्यावर उपयोग होईल पाईपचा. इकडं गवत आले थोडंसं. इकडं कोथिंबीर आहे. कोथिंबीर वरच्या साईडला बघितली होती मागा, तर आता खालच्या साईडला बघतो. तर खालच्या साईडला पण अशी आहे, उपटून बघतो. मस्त आहे, एवढी छान आहे ना, म्हणजे आपल्या घरी भाजीला ॲडजस्ट होते. वाढलेली नाही जास्त, पण भाजीला जमते. चला आता मी पटपट कोथिंबीर घेतो आणि घरी जातो, कारण की थोडा टिपका पाऊस यायला लागला आहे. आपल्याला कमेंट पण आली होती कोथिंबीरचं शेत दाखवा. तर कोथिंबीर अशी आहे, आणखीन मोठी झाली नाही, 7-8 दिवसांनी आलं ना मग चांगली वाढलेली असेल, मग ओळख येईल. आता बारीकच आहे. पूर्ण असं शेत आहे सगळं इकडनं. आता ना थोडा नॉर्मल पाऊस चालू आहे. जनावर आलेत आपले. चला त्यांना बांधून घेतो. आता 7 वाजले. आता दिवस मावळा नाही आणखीन. आता हे जून महिना आहे ना, तर जूनमध्ये सगळ्यात मोठे दिवस, नंतर दिवस छोटे छोटे होते ना, तर या टायमाला तर सगळे कामं झालेले असतात. अंधार पडलेला असतो, सगळे कामं झालेले असतात. ते नवीन गाय वेली ना, तर हिचे आता दूध काढायचं चालू आहे. तरी वासरू आहे ना, हे गोर आहे. ह्याला आपण अलीकडच्या बाजूचं पुढचं सड पाजतोय, एक थन पूर्ण. जी गावरंगायचं असेल ना, तर आपण 2 सड पाजतो, पण जर्शीचं 1 पाजतो. आणि ही नवीन विलेली गाय, आत्ता 4-5 दिवस आधी विली होती ना, तर ही गाय. तर आता बघू हिला दूध किती निघतंय ते. आपण ना आता वासरू बांधलं इथं, ती घसरून पडले, बसते इथंच, काय अडचण नाही गायपाशी. बघा उठलं. मी आता दूध काढून घेतो. दिसते नाही, हो बकेट नाही दिसत. धार काढली तर दिसते ना, ते दिसतो, धार काढलेला दिसते. दूध काढून झाले गायचं. जगात थोडंसं दूध आहे आणि इकडं बकेटमध्ये 5 लिटर दूध असेल. आणि वासरू पिलं असेल, एका सडातलं पिलं आहे. हे पलीकडचं समोरचं सड आहे ना, तर पूर्ण ते वासरू पिलं आहे. आणि 3 सडातलं एवढं बकेटमधलं दूध आहे.
तर हे 4.5-5 लिटर दूध असेल आणि आत्ता 4-5 दिवस झाले वेल आहे ना, तर त्याच्यामुळे आणखीन दुधाला वाढणार आहे ते. आणि आपल्याकडं कसं खायला एवढं चांगलं नाही ना, म्हणजे हिरवं खायला नाही, हिरवं गवत घास लागतो गायांना. तर आत्ता कसं आहे आपल्याकडं ऊसून वैरणच आहे ना खायला, आणि आज थोडीशी बांधली होती डाळिंबात गवत खायला, त्याच्यामुळे ती एवढंच दूध देते. आणखीन 4-5 दिवसांनी दुधाला वाढेल ती. अराऊंड 4.5-5 लिटर दूध असेल हे. चला, पिल्लू पण इथं होतं. 1 महिनाभर पिल्लू त्याच्या जवळ बांधायचं लहान आहे तर, नंतर त्याला त्याच्या जागेवर जाऊन द्यायचं. तिकडं दूध पिलं की त्याच्या जागेवर ठेवायचं, बांधायचं त्याला. चला, आता दूध चाललं आहे घरी, तर पिल्ल्याला थोडा वेळ राहून देतो आणि परत मग पिल्ल्याला थोड्या वेळाने घेऊन जातो इथलं.